अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वामध्ये विशेष तपास पथक स्थापन करून तपास होणार। तोपर्यंत आरोप असलेल्या पोलिसांना निलंबित करण्याचे हायकोर्टाचे आदेश। दीनानाथ रुग्णालयामध्ये 5.5 तास रक्तस्राव, तरीही पेशंटवर उपचार नाहीत। पेशंट समोरच 10 लाखांची मागणी। रुपाली चाकणकरांचा रुग्णालयावर ठपका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही नियमावली पाळली नाही। रुग्णालयाकडून मगरुरी आणि हलगर्जीपणा, त्यामुळे रुग्णालय दोषी, चाकणकरांचं वक्तव्य। माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तालयाचा अहवाल बाकी। अंतिम अहवाल आल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार। कुणालाही वाचवलं जाणार नाही, रुपाली चाकणकर यांच्याकडून स्पष्ट। मंगेशकर रुग्णालयाकडून 27 कोटींचा मिळकत कर वसूल करा, युवक काँग्रेसची मागणी। तर 48 तासात उत्तर आलं नाही तर आंदोलन करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा। मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही अमानत रक्कम ही मागितली नव्हती। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा, तर भाजप महिला आघाडीने रुग्णालयामध्ये केलेल्या तोडफोडीच्या विरोधातही पक्षाला पत्र। पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आंदोलन केलेल्या महिलांच्या पाठीशी। महिलांना अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणं स्वाभाविक। मेधा कुलकर्णी यांच्या पत्रावर धीरज घाटे यांची नाराजी। मंगेशकर हॉस्पिटलने सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट केली। भिसे कुटुंबियांचा आरोप, डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा। भिसे कुटुंबियांची मागणी। भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी। सायबर गुन्ह्याची उकल करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन। मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये सायबर लॅबचा समावेश। कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवारांना धक्का। पवार समर्थक नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव। 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल। नगरसेवकांना विचारात न घेता कामकाज करत असल्याचाही आरोप। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम। कुणाल कामराच्या याचिकेवरील सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब। ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार। सेन्सेक्स 2800 अंकांची तर निफ्टीमध्ये 900 अंकांची घसरण। निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल। कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतीय बाजारात मोठी पडझड। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे जपान दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात पडझड। जपान दक्षिण कोरियाचे शेअर बाजार 8% कोसळले। अमेरिकेमध्ये विविध राज्यांमध्ये हजारो निदर्शक रस्त्यावर। हँड्स ऑफ आंदोलनामधून 1200 मोर्चे। हँड्स ऑफ आंदोलनामधून हजारो निदर्शक, 150हून अधिक संघटना रस्त्यावर उतरल्या। अमेरिकेमध्ये एलॉन मस्कच्या विरोधामध्ये संताप वाढला। टेस्ला कारच्या विक्रीमध्ये 13% घट। 3 वर्षातील सगळ्यात वाईट कामगिरी। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आशियातले शेअर बाजार गडगडले। दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात जवळपास 5.5% घसरण। जपानचा निकेई शेअर बाजार 8% कोसळला। ऑक्टोबर 2023 नंतरची जपानच्या शेअर बाजारातली सगळ्यात मोठी पडझड। ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेमध्ये कॉफी पिणं महाग। ब्राझीलवर अमेरिकेकडून 10% आयात शुल्क, तर कॉफी उत्पादनामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या व्हिएतनामवर 46% आयात शुल्क। अमेरिकेप्रमाणे भारताच्या जनतेचाही स्फोट होईल। जाब विचारणाऱ्या अमेरिकेच्या जनतेचं अभिनंदन केलं पाहिजे। राऊतांच्या अमेरिकेतील परिस्थितीवर प्रतिक्रिया। ट्रम्प यांच्याकडून मस्कला अमेरिका विकली जाते। आपल्या देशातही अदानींना सर्व विकलं जात आहे। राऊतांची मोदी सरकारवर टीका। किरीट सोमय्यांना फेसबुक पोस्ट करून धमकी। युसुफ अन्सारी नावाच्या व्यक्तीने फेसबुक पोस्ट करत धमकी दिली। 8 तारखेला सोमय्यांच्या घरी आंदोलन करणार असल्याचा दिला इशारा। मी धमक्यांना घाबरत नाही। मुंबईमध्ये अंदाजे 4000वर अनधिकृत भोंगे, या विरोधामध्ये आम्ही मोहीम छेडणार। किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। संची आहेत, त्याला इतिहास माहित नाही। ते बेळगावच्या आंदोलनामध्ये कधीही नव्हते। राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। वक्फ बिलाचा संबंध इस्टेट आणि प्रॉपर्टीशी। वक्फच्या जमिनी घशात घालण्यासाठी बिल म्हणून आम्ही त्याला विरोध केला। राऊतांची वक्फ बिलावर प्रतिक्रिया। आम्ही हिंदू आहोत पण दुसऱ्या समाजाचा अपमान करू शकत नाही।
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची भाजप नेत्यांवर टीका। भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे, यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया। लातूर महापालिका आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडल्याचं प्रकरण, मनोहरेंना एअर अँब्युलन्सने मुंबईमध्ये आणलं। बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली होती। उद्योग मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरीच्या पावस बस स्थानकाला अचानक भेट। सामंतांच्या अचानक भेटीमुळे अधिकाऱ्यांची धावपळ, बस स्थानकामध्ये स्वच्छता नसल्यामुळे सामंतांची नाराजी। चंद्रपूरमध्ये भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम, सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम, पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर। दुसरा मेळावा का घेता आशाने आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील। फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवार यांना कानविचक्या। ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला, ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचे 9 आमदार, आता भाजप थांबणार नाही, भाजप आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य। सातारा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईबाबत आढावा बैठक, टंचाई काळामध्ये हलगर्जीपणा करू नका, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सूचना। जेजुरी एमआयडीसी मध्ये जिमा आणि जिसा संघटनेचा संघर्ष पेटला। उद्योजकांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा जिमा संघटनेचा आरोप, तर जिमा संघटनेचे आरोप खोटे असल्याचा जिसा संघटनेचा दावा। शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांचं निलंबन, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे कारवाई। फोंडे महापालिका शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते। कर्जमाफीसाठी कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये छावा क्रांती सेना आक्रमक, येवला तहसील कार्यालयावर कर्जमाफीसाठी बैलगाडी मोर्चा काढत आंदोलन, कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी। सांगलीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, कोकाटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत वक्तव्याचा निषेध करण्यात आला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन, कर्जमाफीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। जालन्यामध्ये ठाकरेंची शिवसेना कोकाटेंच्या विरोधात आक्रमक, माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त, कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील अकलूज टेंभुर्णा रस्त्यावर युवासेनेचा रास्ता रोको, महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात युवासेना आक्रमक। पुण्यातील आळेफाट्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। रोहिणी खडसेंनी केलाय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संगमनेरमधील डॉक्टरला अटक, फरार डॉक्टरला रात्री नाशिकमधून अटक करण्यात आली। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधील अकोलामध्ये विजेच्या तारांमुळे उसाला आग, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपुरातील मिहानमधील एक्सावेअर कंपनीकडून कर्मचाऱ्यांकडून 4 ते 5 कोटींची फसवणूक, सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। रायगडच्या म्हसळा तालुक्यामधील घुममध्ये उपचाराविना घरी पाठवल्यामुळे शाळकरी मुलाचा मृत्यू, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। चाळीसगाव धुळे रोडवर ट्रॅक्टरनं दुचाकीस्वाराला उडवलं, दुचाकीस्वार गंभीर जखमी, ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार, स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास। पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंग स्फोट केल्यामुळे अनेक घरांना तडे आल्यामुळे अनेक घरं धोकादायक स्थितीमध्ये। पंढरपूरमध्ये चैत्र यात्रा कालावधीमधील भाविकांच्या सुविधेसाठी 5 आपत्ती व्यवस्थापन कक्षांची स्थापना, भाविकांना काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापनाची मदत होणार। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील नांदूरमध्ये रामनवमीच्या निमित्तानं 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार, खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामधील बैलगाडे सहभागी। सिंधुदुर्गमध्ये खासगी बसमधून माल वाहतूक करणाऱ्या 20 बसेसवर कारवाई, सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने धडक कारवाई। जळगावमध्ये बनावट जन्मदाखले प्रकरणामध्ये 2 जण ताब्यात, दरम्यान तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे बनावट आदेश तयार केल्याप्रकरणी 43 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। धाराशिवच्या बलसूरमधील भक्त निवासाला 2 वर्षामध्ये तडे, भक्त निवासाच्या भिंती कोसळण्याची भीती, भक्त निवासासाठी 50 लाखांचं निकृष्ट दर्जाचं काम। चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान आता 43 डिग्री सेल्सिअसवर, अतिआवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन।
छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये उन्हापासून वाघांची काळजी, पालिकेकडून उद्यानामध्ये कूलरद्वारे थंड हवेची व्यवस्था। यवतमाळमध्ये तापमानाचा पारा चांगलाच भडकला। उन्हाचा पारा 42.4 अंशांवर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। जळगावमध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर, यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद। येत्या 2 दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता। नागपुरातील नाग नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1927 कोटी रुपये मंजूर। मध्य आणि उत्तर झोनमधील सांडपाणी वाहिन्यांचं जाळं बसवण्यासाठी 1200 कोटींचा निधी वापरला जाणार। श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानामध्ये थंड आणि शुद्ध जल प्रकल्पाचं लोकार्पण। रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेला आहे प्रकल्प। कल्याणच्या रायते नदीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू। 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर मृतदेह सापडला। भाऊसाहेब बारसकर असं मृत झालेल्या तरुणाचं नाव। पुरंदरच्या सासवड इथे विमानतळ बाधित शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विरोधात 66 शेतकरी उपोषणाला बसले होते। प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे। पुण्याच्या मावळमधील कामशेत गावातील नागरिक करवाढीच्या विरोधामध्ये आक्रमक। ग्रामपंचायतीच्या 30% करवाढीला नागरिकांचा विरोध।